माघ महिन्यामध्ये 5 फेब्रुवारी वार गुरुवार रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि याच दिवशी सुकर्म योग देखील आलेला आहे. म्हणजेच संकष्टी चतुर्थी आणि सुकर्म योग आणि त्याचबरोबर ही चतुर्थी गुरुवारी आल्यामुळे आणि अजूनच खास बनलेली आहे. या चतुर्थीच्या दिवशी सुकर्म योगामध्ये केलेली भक्ती ही अधिक फलदायी ठरते. त्याचबरोबर गणपती बाप्पांचे हे व्रत आपण या शुभयोगांमध्ये करणार आहोत. याचे लाभ आपल्याला हजारपटीने मिळणार आहेत. या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत, जे केल्याने आपल्यावर असलेले कर्ज हे लवकरात लवकर फिटेल. त्याचबरोबर आपल्याला अचानक धनवर्षा लाभ देखील सुरू होऊ शकतो. तर कोणते आहेत ते उपाय हे आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये शेवटी मी एक अगदी सोपा आणि एक महाउपाय सांगणार आहे, जो की तुम्हाला कर्जातून मुक्त करेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर 5 फेब्रुवारी वार गुरुवार संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो व रात्री चंद्र उदय झाल्याच्या नंतर चंद्राचे दर्शन करून, चंद्राची पूजा करून, गणपती बाप्पांची पूजा व आरती करून गणपती बाप्पांना मोदकाचा, गूळ खोबऱ्याचा व मिठाईचा नैवेद्य दाखवून नंतर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. तर संकष्टी चतुर्थीचे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण उठून स्नान केले व गणपती बाप्पांची पूजा केली तर त्याचे देखील खूप फळ आपल्याला या दिवशी मिळेल. म्हणजेच आपल्याला ही संकष्टी चतुर्थी कशी साजरी करायची आहे ते आपण थोडक्यात पाहू. तर आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठून स्नान करून त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्ती तामणामध्ये घेऊन त्याला प्रथम जलाभिषेक घालायचा आहे, नंतर दुधाभिषेक घालायचा आहे व हा जलाभिषेक दुधाभिषेक घालत असताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे आणि नंतर ही मूर्ती जागेवर स्थापन करायची आहे. नंतर गणपती बाप्पांना त्यांचे आवडते जास्वंदाचे फूल आणि 21 दुर्वांची जुडी ही आवर्जून वाहतात, कारण गणपती बाप्पांना ती खूप प्रिय असते. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवणे देखील खूप शुभ मानले जाते व ते गणपती बाप्पांना खूप आवडतात, प्रिय असतात. त्यामुळे या दिवशी मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. तर आता आपण पाहूया असे कोणते उपाय आहेत, जे केल्याने आपल्यावर अचानक धनवर्षाचा लाभ येऊ शकतो व धनवर्षाही होऊ शकते. तर सर्वात प्रथम तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील व आपल्याला त्या आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील, कर्ज दूर करायचे असेल व अचानक ह्या धनवर्षाचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची संध्याकाळच्या वेळी आरती झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्य बनवायचा आहे. म्हणजेच गणपती बाप्पांना उकडीचे मोदक खूप आवडतात, तर उकडीचे मोदक आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला हा नैवेद्य दाखवत असताना गणपती बाप्पांचा एक मंत्र म्हणायचा आहे, ज्याने की अचानक धनवर्षाचा लाभ जुळून येऊ शकतो. तर तो मंत्र आहे ओम श्रीम गणसौख्यप्रदाय नमः. ओम श्रीम गणसौख्यप्रदाय नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. असे केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न मार्गीच लागतात व अचानक धनवर्षा देखील होऊ शकते. तर त्यानंतर दुसरा उपाय आहे, तो आहे कर्जमुक्तीसाठी. तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला रात्री चंद्रोदय झाल्याच्या नंतर, चंद्राचे दर्शन झाल्यानंतर, गणपती बाप्पांची पूजा आरती झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, एक जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे व गणपती बाप्पांच्या समोर बसून ओम श्रीम गणसौख्यप्रदाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले कर्ज हे लवकरात लवकर कमी होण्यास सुरुवात होते. व त्यानंतर अजून एक उपाय आहे, जो की तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता. तर तो उपाय अगदी सोपा आणि साधा आहे. तर या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवर चंदनाने ओम लिहायचे आहे आणि ही सुपारी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे. हा उपाय देखील तुम्हाला रात्रीच्या वेळीच गणपती बाप्पांची आरती झाल्याच्या नंतर करायचा आहे. सुपारी घेऊन सुपारीवर चंदनाने ओम लिहून गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर
ही सुपारी ठेवायची आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यामधील आर्थिक अडचणी दूर होतील. आर्थिक समस्या ज्या आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होईल व धनवर्षा देखील सुरू होईल. म्हणजेच कुठून ना कुठून पैसे येण्याला देखील सुरुवात होईल. तर यापैकी एक उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला नक्कीच काही ना काही फरक हा जाणवेल. आणि जर तुम्ही गणपती बाप्पांचे हे व्रत करत असाल, गणपती बाप्पांना मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा.